परमार्थ मार्गामध्ये मित्र थोडे शत्रू फार, असं सगळ्यात चांगल्या कामात तुझं लक्ष. वाईट कामामध्ये मित्र पुष्कळ शत्रू थोडे असतात. असं कारणच आहे. ज्याने खरं शत्रुत्व करायचं ते निष्क्रिय असतात. परमार्थ मार्गामध्ये शत्रू फार, मित्र थोडे. आणि शत्रू हा परमार्थ मार्गाचा असल्यामुळे तो स्वभावता वाईट असतो. आणि जो स्वभावतः वाईट आहे तो निष्क्रिय नसतो, तो चांगला कार्यक्षम असतो. चांगली माणसं निष्क्रिय असतात की जाऊ देत म्हणतात, मला काय त्याचं म्हणतात, मला काय संबंध म्हणतात, तो आपलं आपले पाहून म्हणतात, मी गेल्या मध्ये बोलू म्हणतात. ते सगळं त्यांच्या चांगुलपणातच बोलतो. वाईट मनुष्य असं कधी म्हणत नाही मला काय त्याचं म्हणून. त्याला आपला वाईटपणा अनुभवण्यासाठी, वाईटपणाला फळ मिळण्यासाठी जिथे नको त्या भानगडीत पडावं लागतं, आपत्ती अंगावर ओढून घ्याव्या लागतात, त्याच्याशी तोंड द्यावं लागतं, तेव्हाच त्याला संपन्नता मिळते, यश मिळते, नाही तर मिळतच नाही. निर्मा पाटील आहे का धाराशी? निर्मा पाटील आता आत येण्याची माणसं बंद करा. आणि बाकीचं कोणाला आत येऊ देऊ नका. जागा नाही, गर्दी होते, गडबड होते. आणि जी थांबवायची ती या दाराशी नाही, याच्या बाहेरच दार आहे, तिथंच थांबवायची.
बाहेरचं जे गाणं आहे तिथे थांबवा. तसं काय ती जागा गेली बाजूला दिसलं पाहिजे. दिसून नाही कळला होता उंच. गावातल्या ओळखीच्या माणसा परमार्थ मार्गातले जे शत्रू आहेत त्यांना षड्रिपू नावाने उल्लेखलेले. राम क्रोध लोभ मोह मद मत्सर. आता यातला जास्त वाईट कोण आणि कमी वाईट कोण हे ठरवणं फार कठीण आहे. ती मराठीमध्ये म्हणे ना की उडदा माझे काळे गोरे काय निवडावे निवडणारे. सगळं काळे शत्रूतला त्याच्यावर बरा कोण म्हणायचा आणि काही कोणी बरं नाही. जो प्रत्येक जण आहे तो सारखाच वाईट आहे. पण ज्याच्याविषयी बोलायचं असतं त्याच्याविषयी जरा स्पष्ट सांगावं लागतं आणि त्याच्या पाठीमागे काही कारण असतं असं का बोलायचं प्रसंग. त्याचं कारण असं. आता उदाहरणासाठी कल्पना करा की तुकाराम महाराजांनी एका अभंगात असं म्हटलंय, कामक्रोध आड पडले पर्वत राहिला अनंत कलित. एवढे परमेश्वराच्या भेटीसाठी निघालो मध्ये कामक्रोधाचे पहाड पडले, ते ओलांडून जाणं शक्य नाही झालं. परमेश्वर तो पलीकडे होताच पण त्याच्या दर्शनाकरता मला पोचता आलं नाही, कारण मधले जे कामक्रोध आहेत त्यांनी मला अडवलं. तिथे माझी शक्ती कमी झाली. हे पहाड मला ओलांडून जाता आलं नाही. हे खरं की कामक्रोध हे पहाड थोडे बलवान, पण याच्याही पेक्षा एक बलवान पहाड आहे. कारण सगळ्या विकारांना काम जन्म देतो आणि या कामक्रोधाला जन्म देतो तो असतो अहंकार. अहंकार जर मागे नसेल तर कामक्रोध जन्मालाच यायचे नाही. आणि म्हणून कामक्रोधाला जन्म घेणारा अहंकार हा सगळ्यात बलवान असल्याने महाराजांनी म्हटलंय की अभिमान हा वाईट खरा. अभिमान हरी धन अभिमान हरी धनमान शेवटी प्राण घेत शेवटी प्राण घेत अभिमान दोघर घे समज अभिमान दोघर घे समज मना धरी उमर नको धरी उमर नको स्वर्ण भाव अभिमान में समत्सरा अभिमान में समत्सरा शिवल को खराने पिताए को खराने पिताए आणि म्हणून अभिमानाचं जे शत्रुत्व आहे हे फार भयंकर शत्रुत्व. याचं कारण असं की बाकी सगळे शत्रू याच्या पोटातून जन्म आहे. हाच जर व्हायचा होईल तर बाकीच्या स्थान जाणार नाही. मुले कुठा होईल. जसं एखादं विषवृक्ष उपटून टाकायचा असला तर मुळासकट उपटून टाकावं. मुळासकट उपटला म्हणजे कोणाला येत नाही. बाकी जर त्याला नुसतंच खांद्या पाण्यात तोडण्याचा प्रयत्न केला की तो दिला आहे तर फुटे हे आणखी भराने तसं होतो. जो जो तोडा होतो तो आणखी वाटतच ती. म्हणून मुळासकट उपटावं लागतं जे नको ते. वरवर कुठलं म्हणजे फक्त कसं माहिती आपल्याला शेतकऱ्याचं सांगायलाच नको. आणखी एक पुढे बोलू चांगल्या गोष्टी करायला लागतात. वाईट गोष्टी मुळात करायला लागत नाही. जरा दुर्लक्ष झालं की ते आपोआप वाढतात. असेल आता इथे शेतकरी तर सगळेच असतील. आपल्याला शेतामध्ये बी पेरायला जावं लागतं. तण पेरायला कोण कोण गेलाय तेवढं सांगा. बी पेरायला प्रत्येकाला जावं लागतं. मेहनत करावी लागते. जमीन तयार करावी लागते. मशागत करावी लागते. खत द्यावं लागतं. नांगरावं लागतं. काय वखरावं लागतं ते काय माहिती करतो जायचं माहित नाही.
पण निर्णय गोष्टी कराव्या लागतात. पीक चांगलं यावं म्हणून त्यामध्ये तण पडावा रोग पडावा याच्याकरता काय काय प्रयत्न करतात तेवढं सांगावं. ते आपोआप होते. तण काढून टाकण्याकरता प्रयत्न करावा लागतो. तण वाढावा म्हणून प्रयत्न करावा लागत नाही. बी वाढावं म्हणून प्रयत्न करावा लागतो. तसं परमार्थ वाढावा म्हणून प्रयत्न करावा लागतो. आणि हे त्याचे जे शत्रू आहेत हे काढून टाकण्याकरता प्रयत्न करावा लागतो. माणसं मात्र बरोबर उलट करतात. परमार्थ आपोआप वाढला तर वाढव म्हणतात, कामं करून मात्र पेरीत असतात. आता परमार्थ दूर राहिला तर दोष कोणाचा? अध्यात्म दूर राहिलं, सुख दुःख दूर राहिलं, परमात्मा दूर राहिलं तर दोष कोणाचा? आणि या सगळ्याच्या मुळाशी अहंकार आहे. अहंकाराचा अर्थ असा मीपणाची जाणीव की माझ्यासारखा कोणी नाही, माझ्यासारखा विद्वान, माझ्यासारखा श्रेष्ठ, माझ्यासारखा सुंदर, माझ्यासारखा वक्तृत्व संपन्न, माझ्यासारखा विद्वान, माझ्यासारखा पुढारी, माझ्यासारखा नेता वगैरे वगैरे सगळे त्यात आले. आणि हे निर्माण झालं. आणि काय होतं, हे प्रत्येकाच्या अंतःकरणात कोणत्या ना कोणत्या तरी राहत. तो करतो, मी कीर्तन करतो ना, मला वाटतं माझ्यासारखा कीर्तन करणार कोणी. आमचा छगन गातो, त्याला वाटतं माझ्यासारखा गाणारा कोणी. आमचा बाबू तबला वाजवतो, त्याला वाटतं माझ्याशिवाय कीर्तनाला यायचंच नाही. आता मला वाटतं मी आहे म्हणून तुझा तबला वाजतो याची भीती वाटते. मी जर गायला म्हणलोच नाही तर काय करेल होत नाही. म्हणजे आमच्या तिघात भांडण सुरू झालं की आमच्यातला खरा कीर्तनाचा वक्ता कोण, खरं कीर्तन घडतो कोणामुळे. आणि भांडण अहो वक्ता वाटतोय आणि श्रोत्याला वाटतं की आम्ही जे कीर्तन ऐकायला गेलोच नाही तर हा कळ कोणा भिंकी पडत. काहीतरी असं घडतं की ज्याच्यामुळे त्याला आपल्या सहज जाणीव होते. आणि ही जाणीव इतकी बलवान होते की तो दुसऱ्याचं शत्रुत्व करतो, दुसऱ्याचा मत्सर करतो. दुसऱ्या कोणी पुढे पडत असला तर त्याला पडू देऊ नये अशी याची इच्छा असते. दुसऱ्याचं बरं वाटलं नाही तर त्याच्यापेक्षा जास्त चांगलं होण्याचा आपण प्रयत्न केला तर एका दृष्टीने ते हितकरच म्हणावं. पण माझ्या चांगल्या होण्याला तर मर्यादा राहते. मग मी काय करतो, माझ्यापेक्षा कोणी चांगला येणार नाही याची काळजी घेतो. आणि जर कोणी चांगला येत असेल वाटलं तर ते पाय कापतो. एक सेनापती होता म्हणे, दुर्दैवानं तो फारसा उंच नव्हता. त्याची उंची होती 5 फूट 4.5 इंच. आता त्याने सैन्यात भरती करताना एकही मुलगा 4.5 इंचापेक्षा मोठा असेल तो निवडला नाही. सगळं त्याच्यापेक्षा खाली निवडली. आता सैन्याचं काय झालं असेल, त्याला भय की याला जर माझ्यापेक्षा जास्त मोठा निवडला तर हा पुढे उभा राहिला तरी मागा दिसायला नाही. त्याने आपल्यापेक्षा बुटका निवडला. चांगल्या माणसाची इच्छा काय असते, असा चांगला मनुष्य जगामध्ये एकच आहे, तुमचे गुरु किंवा संत किंवा खरं म्हणजे जन्मदाता बाप असायला हरकत नाही. आपल्याकडे असं वर्णन आहे की पुत्रादिच्छेद पराजय, सर्वत्र जयमन्विच्छेद, पुत्रादिच्छेद पराजय. ती सगळीकडे माणसानं मला जय मिळावा अशी अपेक्षा करावी. पण एकच ठिकाण असं आहे की ज्याने माझा पराभव केला तो मला आनंद वाटला पाहिजे, आणि तो म्हणजे माझा मुलगा, माझा पुत्र. जसं अर्जुनाचं झालं, त्यानं सगळ्या जगामध्ये जय मिळवला. त्याच्या धनुष्यापुढे कोणी टिकला नाही. प्रत्यक्ष भगवान शंकर त्याच्याशी लढायला उभे राहिले तर त्याने आपलं धनुष्य त्यांच्या डोक्यात घातलं, असा भाग्य होता. पण अश्वमेध यज्ञाच्या वेळेला त्याचा मुलगा जो बब्रुवाहन, त्यानं जेव्हा बाप आपल्या याच्यावर चालून द्यायचं कळलं तेव्हा हात जोडून पुढे उभा राहिला. काय माणसांची जात तरी गमतीची असते. बाप येतोय, अश्वमेधाचा घोडा घेऊन येतोय, आपण नम्रपणाने त्याला सामोरं जावं. पुन्हा बब्रुवाहन सामोरा गेला. आता अर्जुन होता, तो अर्जुन संतापला. तो म्हणला, मला सामोरा आलास हात बांधून, क्षत्रिय जातीचं नाव कशाने सांगतोस, तू माझ्या मुलासोबत नसणार. मी घोडा घेऊन राज्य जिंकण्या करता आलो आहे, तू सैन्य कसा येतो. बब्रुवाहन म्हणला, बाबा असं होय, तुम्हाला मला पराक्रम बघायचा आहे. मला वाटलं तुम्ही वडील आहात, पण पुत्र आहे तुमचा, मुलानं वडिलापुढे नम्रतेने उभं राहिलं पाहिजे म्हणून मी आलो म्हणा. तुम्ही माझ्या पराक्रमावरच जर बाधा आणलं असाल तर आता माझा पराक्रम पहा. आणि खरोखरीच असं झालं, बब्रुवाहनाशी लढताना अर्जुनाला मारावं लागलं. अर्जुन ठार मिळाला. त्याच्या आईचं कौशल्य वेगळं होतं. तिने पाताळातून अमृत आणलं, त्याला पाजलं, तो जिवंत झाला. ती कथा आणखी स्वतंत्र आहे. पण जिवंत झाला तेव्हा त्यानं आपल्या मुलाला अतिशय प्रेमानं आलिंगन दिलं की शाबास पठ्ठे, मुलगा असावा तर असा.
मला असं म्हणायचंय की प्रत्येक सत्कृत्यामध्ये अशी इच्छा असावी म्हणजे ही गुरु शिष्य संबंधात असते की प्रत्येक सत्कृत्यात असावी. माझ्यापेक्षा अधिक चांगलं काम जर कोणी करीत असेल तर मला त्याचं भूषण वाटलं पाहिजे चांगलं काम. पण दुर्दैवाने असं होतं की हा जो अहंकार मागे उभा राहतो तो त्याला ते चांगलं काम करू देत. व्यवहारात सुद्धा असं होतं. माणसं अहंकाराला बळी पडतात, स्वतःच्या शहाणपणाला बळी पडतात आणि मग जे काही बोलतात आणि वागतात त्याच्यामुळे धोक्यात येतात ते लक्षात येत नाही. एका सासूबाईची गोष्ट सांगतात. त्यांना सुनेला शिकवायची हौस फार आणि सामान्यतः प्रत्येक सासूला असं वाटतं की आपल्या सुनेला काही येत नाही, मी आहे म्हणून घर चालले, माझ्या मागून कसंही कोण आले. तिला विचारावं बया तू सून होतीस तेव्हा तुझ्या सासूविषयी तुला काय वाटत होतं ते विचारायची सोय. पण सामान्यतः सासूला असं वाटतं तेव्हा सासूबाईला कुठेतरी गावाला चालल्या, आपण पंढरपूरला चालल्या म्हणून गेले की नाही माहित नाही. कारण तुकाराम महाराजांनी एक सासू पंढरपूरला चालली होती पण गेलीच नाही, तिथूनच परत आल्याचं वर्णन केलं. आवा चालली पंढरपुरा वेशी पासून आली घरा असं म्हटलंय. आणि त्याचं कारण काय तरी अमरनाथमध्ये पुढे म्हणजे म्हणलं की सून म्हणाले की तुम्ही काही काळजी करू नका, मी आहे, तुम्ही निश्चिंतपणे पंढरपूरला जा, म्हातारपणी तुमच्या देहाचं सार्थ करा. ती म्हणली या कवळीला मी जाऊन तिकडेच मरावा अशी इच्छा, मी जातच नाही म्हणली, माझी मुलं देखील माझं पंढरपूर आहे, तिथंच बसून राहिली गेली. असं दुकान माझं वर्णन केलं आपण चांगलं वर्णन. सासू झाली होती पंढरपूरला, सून कौतुकानं टांग्यापर्यंत पोचवायला आली. सासूबाई या काही काळजी करू नका, सुनबाई सावध राहा बरं, गावामध्ये चोऱ्या फार होत आहे, आपल्या घरचं मागचं दार आहे ना त्याची कुलूप कधी नीट लागत नाही, नुसतं ढकललं तरी उघडतं. आता कुठे बसून सांगायचं, टांग्यात. मागचं दार नीट लागत नाही ते ढकललं ते उघडतं, कुठे सांगावं. म्हणजे चोराला माहित नव्हतं तर माहित झालं की नाही. ही तर गोष्ट मी ऐकलेली नाही, आपण नक्कल म्हणून ऐकलेली गोष्ट सांगतो. मुंबईच्या स्टेशनवर एक सासरा आपल्या सुनेला पोचवायला आणि त्याने काय सांगावं, सुनबाई पेटीचं झाकण लापट आहे बरं, दागिन्याच्या डब्याकडे लक्ष ठेव, हे स्टेशनर गाडीत सुटता आता डबा पोचवायला बुक्का मला हे मात्र माहित नाही, पण हे ऐकलं. हे कशातून जन्माला येतं, हे जन्माला येतं माझ्या स्वतःच्या शहाणपणाच्या अहंकारातून की मी शहाणा आहे, मी लोकांना शहाणे केलं तर ते शहाणे होतील, त्यांना काही कळत नाही, मी शिकवलं तर ती शिकतील. हा अहंकार आहे त्यामुळे आणखी काय. आणि असा अहंकार एकेका कारणाकरता माणसाच्या अंतःकरणात मिळवला तर असा आहे, परमेश्वराने मनुष्य फार चांगला बनवलाय, त्याला अतिशय चांगल्या गोष्टी दिल्या, बुद्धी दिली, कर्तृत्व दिले, विद्वत्ता दिले, वक्तृत्व दिले, गाणं दिले, कला दिल्या. जनावरात कला नाही, जनावरात गाणं नाही, जनावरात वक्तृत्व नाही, जनावरात विद्वत्ता नाही, जनावरात पुढारी पण नाही, त्यांच्या निवडणुका नाही, हे बनले माणसाचे सगळं आहे. आणि त्यामुळे एक एक गोष्ट त्याने जिंकली की असं वाटतं की बस माझ्यासारखा शहाणा जगात कुणी. आणि हे त्याच्या शहाणपणाचं जे रूप आहे तेच त्याच्या शेवटी नाशाला कारणीभूत होतं. जगामध्ये जी जी साम्राज्य रसातळाला गेली, ज्या ज्या मोठ्या माणसांचा नाश झाला त्या सगळ्यांच्या असं आहे. रावण वाईट होता का? रावण वाईट होता, चांगला तपश्चर्या करणारा होता, पण त्या तपश्चर्याच्या बळावर राज्य जिंकलं आणि राज्य जिंकलं की उन्नत झाला. त्याला वाटलं आता मला विचारणारा कोण, आणि वाटेल तसा बघू शकतो. ती स्थिती दुःशासनाची होती, ती स्थिती बाणाची होती, सगळे तसेच होते. आणि म्हणून म्हणजे महाराज म्हणतात की याच्यापासून दूर राहा, याच्या फंदात पडू नको. भज भाव भक्तीने अभिमान हरी धनमान, हरिमान अभिमान हरी धनमान, शेवटी प्राण घेत सेवा, शेवटी प्राण घेत सेवाई, या परेशनरी मध्ये सुधारणाई. अभिमान धर हे समज मना धरी उमर नको, नको करो भन्ना.
भाव भाव भक्तीने अभिमानाला शत्रू समज, अभिमानाला विष समज, त्याच्या पाशात अडकू नको. तो तसं मोठं गोंड स्वरूप घेतो स्वाभिमानाचं. अहंकार निराळा, स्वाभिमान निराळा. स्वाभिमान असला पाहिजे, अहंकार असता कामा नये. पण दुर्दैवाने पुष्कळ वेळा असं होतं की अहंकार जो आहे तो स्वाभिमानाचं रूप धारण करतो. स्वाभिमान जो आहे तो अहंकाराचं रूप धारण करतो. अहंकार जो आहे तो स्वाभिमानाचं रूप धारण करतो. म्हणजे पोटात अहंकार असतो आणि माणसं मिळवतात मात्र स्वाभिमानी म्हणून की आमचा एवढा स्वाभिमान असतो नाही का. मग स्वाभिमान नसेल तर मनुष्याचं कसं होईल. खरं काय, स्वाभिमान जर नसेल, ज्या पुरुषाला स्वाभिमान नाही त्याला पाठीचा कणा नाही असा. पाठीचा कणा जसा माणसाला असलाच पाहिजे तसा स्वाभिमान माणसाच्या ठिकाणी असलाच पाहिजे. पण स्वाभिमान कशाला म्हणावं आणि गर्व कशाला म्हणावं हे कळलं पाहिजे की नाही. गंगोत्रीवर जी गंगा आहे ती सामान्यतः ऋषिकेशाला येईपर्यंत स्वाभिमानी आहे. तिथून पुढे हळूहळू गर्व होते. कलकत्त्यावर तिला तोंडाला तोंड घ्यायची सोय राहत नाही. गंगाच पण त्याच्यामध्ये इतर विकार मिसळत जातात आणि तिला अतिशय वाईट स्वरूप येतं. तसं त्या अहमचं होतं. कारण मुळात जो अहम आहे तो परमेश्वराचा रूप आहे. सृष्टीची उत्पत्तीच त्या अहममुळे झाली. जर अहम ईश्वराच्या मनात आला नसता तर सृष्टी जन्माला झालीच नसती. त्याला एक ओम वाटलं, मग होस्याम झालं, तिथून प्रजा निर्माण झालं आणि मग सगळी सृष्टी निर्माण व्हायला आरंभ झाला. म्हणून अहम हा माणसाला सुटताच येणार नाही. त्या अहमचं रूप जे आहे हे शुद्ध राहायला पाहिजे याची काळजी घेतली पाहिजे. स्वाभिमानाच्या मर्यादेत तो राहावा. त्याच्यावर कधीही गर्वाची, ताठ्याची, उन्मत्ततेची, दुसऱ्याला तुच्छ लेखण्याची, स्वतः वाचून दुसरा कोणी नसल्याची कधी कुठे होता कामा नये. आणि हे येऊ नये याच्यासाठी माणसाला भजन सांगितलंय, भक्ती सांगितली की तिथे आता माणसं तिथे उन्मत्त राहतात. आणि म्हणून महाराज म्हणतात की या अभिमानाच्या नादी लागू नको, या फंदात पडू नको. भावभक्तीनं परमेश्वराची आराधना कर म्हणजे तू उद्धरशील. पण ही भावभक्ती परमेश्वराच्या आराधनेकरता वापरता नाही. खरा निम्र कोण राहतो, संत राहतो. बाकीचे त्यातही पुन्हा माजतातच. भक्तीचा सुद्धा अहंकार येतो. आता असं आहे, नोकरी म्हणजे अहंकाराचा अभाव की नाही, सेवक म्हणजे अहंकाराचा अभाव की नाही, सेवा करताना ऐकते की नाही. युनियन असलं म्हणजे ते विचारलंच नको. पण युनियन जरी नसलं तरी सेवकाला सुद्धा अहंकार येतो की नाही. सेवक म्हणजे जो नम्रतेचा प्रतीक असायचा तोही उन्मत्त होतो. का असं असावं, त्याचं कारण असं की अंतःकरणामध्ये मुळात सद्विचार नसतो, सद्भाव नसतो. भक्ती सुद्धा त्याच्या प्रतिष्ठेचं एक साधन असतं. भक्ताला लोक प्रतिष्ठित समजतात, ईश्वर भक्ताला लोक पूज्य म्हणतात. कारण असं आहे, राम नाम में तीन गुण है, सब जन लागत पा, खाने को तो अच्छा मिले, अंते वैकुंठ जाओ और मत जाओ, बोले उसका क्या आखिर की बात है. पण 3 गुण त्याने, 2 गुण त्याने केले की सगळे लोक नमस्कार करतात, महाराज महाराज म्हणतात, पायावर पडतात, दक्षिणा घेतात. हा एक महत्वाचा गुण. आणि जिथे जावं तिथे व्यवस्था चांगली होती, खाणे को तो अच्छा मिळे. आता वैकुंठाची गोष्ट कुणी पाहायला म्हणतो ह्या 2 गोष्टी या लोकांमध्ये मिळतात ते मिळतात, वैकुंठाचं होईल ते होईल, त्याची पर्वाच कोणी करीत नाही. आणि म्हणून रामाचं नाव घेणाऱ्यामध्ये सुद्धा जाती पडतात. कबीराने म्हणे गमतीने सांगितलं, राम नाम सब कोई कहे, ठक ठाकुर और चोर, जिस नाम से ध्रुव प्रधान करे वह नाम कुछ और ना. चोर देवाचं नाव घेतो, पंढरपुरात हटकून देतो. कारण देवाचं नाव घेतलं की हिंदूचं दार मोकळं राहतं, कोणाच्या घरात प्रवेश करता येतो देवाचं नाव. रामकृष्णाचे भजन तरी घरात शिरावं, समोर कोणी असला तर भिक्षा मागावी, नसला तर नळाची घावे नसला आणि चालायला जावं. अरे काय देवाचं नाव आहे. मी सांगतो एवढ्यासाठी की भजन करताना सुद्धा जर भाव अंतःकरणात नसेल तर ते भजन भजन राहत नाही. ते ओंगळवाणं भजनही शेवटी माणसाला नरकाचं द्वार म्हणून ठरतं. यासाठी महाराज म्हणतात की अहंकाराच्या फंदातून दूर जा. कारण सगळं विषय, सगळे काम, क्रोध
निर्वाण षटकामध्ये नमे द्वेष रागौ नमे लोभ मोहौ मधो नैव मे नैव मात्सर्य भावा असं म्हटलंय. पण हे केव्हा शिल्लक आहे? जेव्हा मी म्हणजे मी नव्हे, मी म्हणजे शरीर नव्हे, मी म्हणजे माझी इंद्रिय नव्हे, मी म्हणजे माझं मनबुद्धी नव्हे, मी म्हणजे चिदानंद रूपाचं स्वरूप आहे असं जेव्हा वाटेल तेव्हा नमे द्वेष राग नमे लोभ मोह होईल. नाही तर ते एकत्र झालेच पाहिजे. म्हणून महाराज म्हणतात की भज भाव भक्तीने जा शरण भाव भक्तीने अभिमान जगर घे कमल अभिमान जगर घे कमल मनाधरी उमर नको करू बंदा मनाधरी उमर नको करू बंदा जा शरण भाव भक्तीने सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय. आपलं शरीर शृंगारावं, लोकांनी आपल्याला चांगलं म्हणावं, समाजामध्ये आपली प्रतिष्ठा वाढावी अशी सर्वसामान्य माणसाची प्रवृत्ती आहे. क्वचित पशुपक्षात क्रिमिकीटकातही ही दिसते असं शास्त्रज्ञ सांगतात. आपण मारलेल्या दुसऱ्या किड्याची पंख किंवा त्याचं पोखरलेलं शरीर
हे स्वतःच्या अंगावर कोटासारखे मिरवणारे लोक आहेत कीटकामध्ये. आता तो कोणता कोट, काय त्या कोटाचं नाव काय आहे, त्याचा अंगावर घालला म्हणजे काय, हा मिंक. एका ठिकाणी चुकून ते मंकी कोट सारखं छापलं गेलं होतं. ती चुकून पडली असेल त्याला, पण त्या कोटाचं एकूण सगळं वेगळं असताना ते त्याला जवळ असं वाटायला लागतं. एखाद्या किड्याने मारलेल्या किड्याचं पोखरलेलं कवच अंगावर धारण करणं काय आणि आपली प्रतिष्ठा वाढते या कल्पनेनं लाखो रुपये ज्याची किंमत असते आणि जी परदेशावरूनच मागावं लागतं असा नीट कोट धारण करणं काय, दोघांमध्ये जातीचा फरक आहे असं मला वाटत. तेव्हा शृंगाराची कल्पना अगदी अल्प प्रमाणात असेल, कुठेतरी क्वचित असेल, एखाद्या कीटकात दिसत असेल, तर शृंगाराची कल्पना ही मनुष्येतर प्राण्यामध्ये सुद्धा आहे. तीच थोड्या अधिक प्रगत अवस्थेमध्ये माणसात आहे, इतकंच काय ते. यामुळे माणसाचं वैशिष्ट्य सिद्ध होत नाही. मला असं वाटतं आपण जितके आहोत त्यापेक्षा अधिक चांगलं दिसावं, आपली जेवढी योग्यता त्याच्यापेक्षा जास्त कीर्ती आपल्याला मिळावी असं माणसाला वाटणं स्वाभाविक आहे. कारण ती त्याची प्रेरणा मुळात आहे त्यात समाधान न मानण्याच्या प्रवृत्तीत आहे. याचा विचार मला त्यांनी तुमच्या तरी काहीतरी केला. आता ही जी प्रवृत्ती आहे तिला चांगलं वळण लावणं हे शास्त्रज्ञांचं कर्तव्य आहे, शास्त्राचं कर्तव्य आहे. तुमच्या ठिकाणी प्रवृत्ती तर आहे, स्वतःला शृंगारावं असं तुम्हाला तर वाटतं. पण हा शृंगार कसा असला म्हणजे तुम्ही खरे शृंगारित व्हाल, खरी शोभा होईल तुमची. एकलीनता शृंगाराने शृंगाराचे सांगताना आमचे दादा म्हणतात की शरीराचं खरं भूषण कोणतं, त्याच्यावर चढलेल्या दागिन्यांचा शृंगार, त्याच्यावर चढलेले उत्तम उत्तम कपडे, भारी भारीचे कपडे. बरं ती एकदा चांगुलपणाची आणि शृंगाराची चटक लागली की मग खरं भारी आणि खरं चांगलं हेही श्रेष्ठ ठरतं असं नाही. नाही तर ठिगळाच्या पॅन्टी घालून लोक भूषणाने मिळवले नसते. चांगली विजार फाडून त्याला ठिगळ लावतात किंवा धड विजारीला वरून ठिगळ चिटकवतात आणि नको त्या ठिकाणी सुद्धा चिटकवतात. आता यांनी स्वतःचं शरीर शृंगारलं जातो असं जर कोणी म्हणत असला तर म्हणावं बाबड्यानं, शास्त्र सांगतं तुझ्या शरीराला खरं भूषण जे प्राप्त होतं तनुचे अमूल्य भूषण अमूल्य भूषण जर तुझ्या वागण्यामध्ये नम्रता असली, उद्धटपणा नसला, उन्मत्तपणा नसला, खरी नम्रता जर तुझ्या निरता जर तुझ्या खरी अंगामध्ये असली तर तुला जी शोभा आहे ती बाकी कशाने नाही. आता कित्येक वेळा दांभिक याचीही आठवण ठेवतात आणि समाजामध्ये उभे राहिले. तो पुढाऱ्याचा नमस्कार ठरवला. मला पुष्कळ दिवस कळत नव्हतं की असा वाकून असा नमस्कार का करतो. मी एकदा चौकशी केली तेवढे फोटोग्राफरचा ऍड येतो हात म्हणून असा नमस्कार करीत नाही म्हणजे. असं वाकलं म्हणजे डोकं दिसतं, तोंड दिसत नाही, कोणाचं तोंड ते कळत नाही, म्हणून पुढाऱ्यांचा खास ठेवणीतला नमस्कार आहे. म्हणजे चेहरा दिसतो, हात जोडलेले दिसतात, वाकलेलं दिसतं.
ही नम्रता नाही, हा नम्रतेचा देखावा आहे. नम्रता ही खरी माणसाच्या वृत्तीत आहे आणि मग ती शरीरात प्रगट होते. अंतरीचे मग धावे स्वभावे बाहेर. ज्ञानेश्वर महाराजांनी इंद्रियांच्या अहिंसेचं वर्णन करताना शेवटी प्रश्न विचारला की मनाची अहिंसा कुठे राहिली? ते म्हणजे मग आत्तापर्यंत सांगितली ती काय सांगितली? जे अंतरंगात होतं ते हातापायात धावतं. अंतरंगात नसलंच तर हातापायात धावेल कुठं? म्हणून नम्रता हा अंतःकरणाचा विषय आहे. तो जर अंतःकरणात नसला आणि हा नुसताच वाकत असला तर ती कवाई झाली. एक उर्दू शेर एका आपल्या प्रकरणामध्ये म्हणतो, तुमको जाहिदा मस्जिद में जाकर दम बदम सिजदा करे, दिल तो ही झुकता नहीं, सर झुका तो क्या हुआ. अंतःकरण वाकतच नाही. कोणाही नमस्कार होतो पुन्हा 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 करीत असतो, तरी नम्रतेची होतो काय? अंतःकरणात नम्रता असावी लागते आणि मग वाकला तर ते शोभतं. जर नुसताच वाकला तर ती कवाईत झाली, ते विडंबन झालं. त्या शेख सादीच्या जीवनामध्ये एक गमतीची गोष्ट आहे की त्यांच्याकडे खटला आला. एका तरुण स्त्री विरुद्ध एका मुसलमान मुल्लानं म्हणा कोण असेल काजी म्हणा त्यांनी केलेला आरोप काय? नमाजामध्ये व्यत्यय आणला. कोर्टात प्रकरण गेलं ते. आता मुसलमानी काय रे महाभयंकर. शिक्षा म्हणजे कडक आणि त्यात पुन्हा नमाजाला व्यत्यय म्हणजे महाभयंकर शिक्षा. त्याला फाशीच. कोर्टात प्रकरण आलं. काय झालं म्हणाले? तर झालं असं की हे फलाणे फलाणे रानामध्ये कुठे गेले होते आणि नमाजाची वेळ झाली म्हणून तिथेच नमाज पढत होती. त्यांची ती चांगली कल्पना आहे की जिथे नमाजाची वेळ होईल तिथे नमाज पढायची. रानात कशाला गेले असतील तिथे नमाज पडतो रस्त्यावरच खडकत असल्या नमाज पढायला वाटली. एक स्त्री आपल्या प्रियकराला भेटीचा संकेत ठरवून त्याच रस्त्याने चालली होती. तिला थोडा उशीर झाला होता आणि म्हणून ती घाई गर्दीने निघाली होती आणि इतक्या वेगानं चालत होती की हा मध्ये वाकडा होता. तिला कोण आहे काही ते लक्षात आलं. तेव्हा वाटलं कधी दगड असेल लाकूड असेल त्या पाठीवर पाय गेला आणि पुढे निघून गेली. पाठीवर पाय खाली उतरल्याबरोबर हा उठून म्हटला कोण आहे? तिने ओळखलं त्याला. अमुक अमुक झाले. तिच्या विरुद्ध फिर्याद नोंदवली. पुरावा काय? याचा पाय उठलेला साधरा पाठीवर पाय उमजावा तिच्या. त्याची तपासणी झाली तर त्या स्त्रीचा पाय असं सिद्ध झालं. तिला विचारलं तुला रस्त्याने गेली होतीस का? ती म्हणली गेली होती. यावेळेला गेली होतीस का? तुम्ही हो यावेळेला गेले होते. कुणीकडे गेले होतीस? तिला प्रामाणिकपणे सांगितलं की माझा प्रियकर होता त्याच्या भेटीला चालले होते. याच्या पाठीवर तू पाय दिलास का? ते मला आठवत नाही. मी त्या रस्त्याने गेलो हे खरं आहे, त्या वेळेला गेलो हेही खरं आहे, पण त्याच्या पाठीवर पाय दिला की नाही हे मला आठवत नाही. पाठीमध्ये खास खळगे पुष्कळ होते. दगडधोंडे पडलेले होते. लाकडाचे ओंडकेही पसरलेले होते. ते आले असतील वाटेत. त्याच्यावर मी पाय देऊन गेले असेल. हा होता की नाही मी पाहिलं. पण ते पुराव्यानिशी प्रकरण सिद्ध झालं कारण पायाचा ठसाच मिळाला. कुईच्या पावला गेठाशी बरोबर जमला. वेळ जमली. त्या रस्त्याने मी गेल्या स्थितीने कबूल केलं. यानं फिर्याद ठोकली होती. त्याला शिक्षा झाली. शिरच्छेदाची शिक्षा. आता तिचे कोणी नातेवाईक होते त्यांनी अपील केलं. तुला आठवत नाही म्हणते आणखीन कोणाचं तरी पाय असू शक्य आहे की नाही? काय पुष्कळ त्या रस्त्याने आणखीन कोणी गेलं असेल की नाही? असंच रस्ते त्यांच्या अंगावर असेल की मध्ये पुष्कळ. शेवटी आता अपील झालं. ते आलं शेख साहेब होते अपिलावर हायकोर्टची जज. आजच्या भाषेमध्ये बोलायचं नाही. त्यांच्याबरोबर खटला आला. ते खटलं मी सगळी सुनावणी एकदा ऐकली. तिकडचे तिकडचे काय थोडेसे त्यांची त्यावेळची पद्धत असेल त्याप्रमाणे चौकशी केली आणि त्या स्त्रीला निर्दोषी सोडलं. संपूर्ण निर्दोषी सोडलं आणि खोटी फिर्याद केली म्हणून ज्याला शिक्षा द्या.
ज्यानं फिर्याद केली ती माझा व्यक्ती आला म्हणून त्यानं खोटी फिर्याद केली म्हणून याला शिक्षा द्या. आता ते सगळे मुसलमान ठरले, सगळे मुस्लिम झाले. ते राजाकडे गेलं प्रकरण ते साधी साहेबांनी काही रस्त्याला गाला त्यांची भांगडी घालते. मग आता आरोप वाटेल तेवढे राजा त्या साधीविषयी जरा प्रेम होता, आदर होता. पण त्याला खाजगीत बोलून घेतलं. तुम्ही साधी साहेब म्हटला खालच्या कोर्टाने ज्यांना फाशी शिक्षा दिली त्याला तुम्ही निर्दोष सोडलं आणि ज्याने आरोप केला त्याच्यावर कुठली व्यक्ती सांगितलं का प्रकरण आहे. राजे साहेब लक्षात घ्या, एकटष्टीत एक तरीचा मनुष्य प्रियकर होता, त्याच्यावर हिचं लक्ष होतं. आणि म्हणून ही वेगानं जात असताना कुठं पाय पडला तिचं तिला भान नाही. हा परमेश्वराच्या नावाने ओरडत होता. माझ्या पाठीवर कुणी पाय दिला, केव्हा दिला, कसा दिला, कोण होती, ही सगळं म्हणले याला कळलं. नमाज कोण पडत होता त्याला कळलं कसं? जर कळलं असेल तर नमाज पडत होता, आणि जर नमाज पडत असेल तर कळता कामाने. जाहेदा मस्जिद में जाकर दम बदम सिजदा करे, दिल तो ही झुकता नहीं, सर झुका तो क्या हुआ. तो विनय जो है ते शरीराचं भूषण आहे, पण तो अंतःकरणापासून असला तर ते जे सोल नसलं, नुसता राहायचा देखावा असला तर त्या विनयाला विनय म्हणून काही अर्थ नाही. कारण त्या विनय शब्दामध्ये जो मूळ धातू आहे त्याचा सन्मार्गाकडे नेण्याचा अर्थ आणि तो विशेष करून मिळतो म्हणून तो विनय. नुसता चांबऱ्याचा कोण किती त्याच्यावर विनय ठरायचा नसतो. सन्मार्गाची प्रवृत्ती अंतःकरणात किती उत्कट आहे त्याच्यावर विनय ठरायचा असतो. आणि हे माणसाचं खरं भूषण आहे. हे जे त्याच्या अंतःकरणात असेल तर त्याच्या इतका दिव्य मनुष्य नाही. असं आहे ज्ञानवारायांचं पुन्हा पुन्हा जे स्मरण होतं, त्यांच्या मोठेपणाबरोबर पुन्हा पुन्हा जे नतमस्तक व्हायचं वाटतं, त्याचं एकमात्र कारण आहे त्यांचा असामान्य विनय. एवढा मोठा प्रज्ञेचा प्रकांड पुरुष, सूर्यालाही लागली अशी त्याच्या पद्मेची तेजस्विता आहे. तो जेव्हा असं म्हणतो की टिटिहूच्या चुवरी मापस्वे सागरी नीण तू त्या परी प्रवर्तेस, आणखी किती नम्र असावं माणसं. असामान्य सामर्थ्य याच्या पत्नीचं, अगस्तीसारखं सागरालाही प्राशन करण्याचं याचं सामर्थ्य आहे. त्याने स्वतःला गीतेच्या बरोबर स्वतःला कितीही समजावं आणि भगवंताच्या ज्ञानाला सागराची उपमा द्यावी आणि माझ्याच्याने होणार नाही, हे सद्गुरूची कृपा आहे म्हणून कसा तरी यातून पार जाईल असं म्हणावं. हा विनय कमीच शरीराचं खरं अमूल्य भूषण आहे. आपल्या कोटीप्रमाणे ऐकतेप्रमाणे जे उद्योग केले असतील त्यातून निरोध ज्या दागिने गेले अंगावर घालून असतील, घालायचे घाला घालायची नसतील घालू नका. असले तर लाल बाळाचे काही कारण नाही, नसले तर त्याच्याकरता काळा बाळा करण्याची काही आवश्यकता नाही. कारण त्यांनी शरीराला भूषणच येत नाही, शरीराला भूषण येते विनयाने, नम्रतेने. आणि नम्रता ही निरहंकारातून जन्माला येते. ज्याला निरहंकार साधला त्याला अर्थात परमार्थात साधण्यासाठी काही शिल्लक झाले नाही. तर सगळ्याच्या आड येणारा अहंकार आहे, नम्रता ही त्याचीच प्रतियोगी वस्तू आहे. आणि मग अनुषंगाने इतर गोष्टीचं वर्णन महाराज करतात.
आणि म्हणून त्याचा जर खरा सदुपयोग करायचा असेल तर हे असं होत नाही. पोळ्याला बैलही शृंगारला जातो, माणसाचं काय भूषण. आपल्या शाहूराजांचे दोष सांगतात की एका सरदाराला म्हटलं आपल्या अंगावर भरभरीचे दागिने घालून मिळायची सवय होती. त्याची जी परवा होती ती फक्त शोधीचीच होती, ज्ञानात गेली त्यानं बाहेर काढलीच नव्हती. मला वाटतं ते लक्ष्मीघराचं पात्र त्या सरदारावरून सुचलं का कोणाचं बोले भरभरीचे कपडे अंगावरून दाग दागिने तसे अंगरख्याच्या वरून घातलेले ते सलकडी ते काय चढार जरीचं काय आणि असा तो शाहू महाराजांना भेटायला. शाहू महाराजांना याला शहाणे करायची इच्छा झाली. त्यांनी कुत्र्याला आपल्या म्हणजे नाटकात उतरावं, त्याच्या अंगावर सगळे दागिने घालून बसायला शेजारी आणि आपण अगदी साधे कपडे घातले आणि त्यानंतर पुन्हा शाहू महाराजांनी भाईगरीचे कपडे अंगावर घातले नाही तसं म्हणतात ते फार साध्या कपड्यात घालत असत. आणि तेव्हा सरदाराला शाहू महाराजांना भेटायला त्यांनी मुजरा केला, त्यांनी कुत्रे घेतले होते शेजारी. त्या कुत्र्याला लाडकं असलं म्हणजे ते कुठं बसेल याचा नियम नाहीच. आता ते त्याच्या अंगावर कपडे घालून शाहू महाराजांना त्याच्या साध्या पेशाखात पाहिलं, थोडं तरी त्याचं डोकं ठिकाणावर होतं, तो परत गेला आणि पुन्हा त्याने अशी ऐक मिळवायचा प्रयत्न केला नाही. अशी कथा आम्हाला लहानपणी वाचली आहे क्रमिक पुस्तकातून, पण त्यावेळेला अशा बऱ्याच कथा असत क्रमिक पुस्तकातून. चांगले संस्कार माणसाला व्हावे अशी त्यावेळेला शिक्षण शास्त्राची इच्छा होती. आता शिक्षण शास्त्रज्ञ शिक्षणामध्ये बदल करतात, म्हणजे वर्षांची नावं बदलतात. फक्त 5, 3, 2, 3, 4, 5, 10, 11, 12, 13, 14, 15, मग आता 15 पासून 16, 17, 18, PhD 17वी म्हणावं, 14वी म्हणायची BA, 16वी म्हणायची MA आणि 17वी म्हणायचं PhD. पुन्हा वेदांत तशी 17वी काळा म्हणून जवळ होती. महाराज म्हणतात की दागिन्याने मनुष्य चांगला होत नाही. आणि हे आपल्याकडे अनेक प्रकारांनी अनेक रीतीने समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. श्रोत्रम श्रुतेन इव कुंडलेन दानेन पाणिर्न तु कंकनेन विधापिताय खलु सज्जनानां परोपकारेण न चंदनेन. की सज्जनाच्या शरीराला परोपकाराने शोभा होते, चंदनाने येत नाही. श्रवण किती केले आहे त्यामुळे कानांचं महत्व वाढतं. कानात कुंडलं कशी आहे त्याच्यावर कानाचं महत्व वाटत नाही. जगन्नाथ पंडित दोन नव्या प्रकारे ठणकावून सांगतात, अरे तुमचे डोळे कसे होणार खाचा आहेत त्या विशालाभ्यामाभ्यां नयनाभ्यां खलु फलम नयाभ्यामालीढा परम रमणीया तन्वतमी अयं निम्यक्कारो जननी मनुजस्य श्रवणयोः योन्नान्तर्यातस्तव हरिलीला कलकलः. जगन्नाथ म्हणतात भागीरथी करून करताना भागीरथी नाव ज्याने तुझ्यावर रूप पाहिलं, डोळे भरून पाहिलं, समाधानानं पाहिलं, तृप्तीनं पाहिलं आणि ज्याची तृप्ती कधी मिटलीच नाही अशा आनंदाने हातातल्या दृष्टीने ज्याने तुझं दर्शन घेतलं त्याचेच डोळे घेऊन घ्यायला योग्य येत नाही. नाही तर नुसते कमावासारखे डोळे आणि चित्रपट पाहून खाचावून बसतात. काय डोळ्याला अर्थ द्या. ज्या काळावर तुझ्या लहरींचा लीला कलरावर पडला, एखाद्या नर्तकीच्या तोंडाकडे जसं पाहावं माणसाने, त्याहीपेक्षा अधिक उत्तम ठेवी जेव्हा हा कानाचा समाधान देणारा आवाज कानामध्ये येतो. हे खरंच आहे, त्या एका प्रेमानं पाहावं काय त्या लहरीनं आनंद आहे, काय त्या खळखळाटाची देवी आहे. एकदा अनुभवली की रोज लागण्यासारखं होतं माणसा त्याचं पुन्हा पुन्हा ते स्मरतं. शरीराची दुर्बलता असते, आणखीन काही कारणं असतात, त्यामुळे त्याचा पुन्हा पुन्हा आस्वाद घेता येतो की नाही त्याचं स्वतंत्र आहे. पण ज्याने एकदा घेतला त्याला त्यांचं स्मरण कायम होतं चिंता नाही. आणि म्हणून जगन्नाथ म्हणतात नयनाभ्यां खलु फलम नयाभ्यामालीढा परम रमणीया तन्वतमी. भागीरथीचं रूपानं भागीरथी प्रतीक आहे कुठल्याही देवतेचं, कुठल्याही परमेश्वराचं, कुठल्याही ईश्वराचं. हे रूप पाहणारे डोळ्याचं सार्थक आहे, त्याचे शब्द कानावर पडणं हे कानाचं सार्थक आहे. ज्याने हे केलं आहे ती कान देव समजाल इंद्राची असतात तशी, देव खाचा समजाल. काय अर्थ आहे? म्हणून शास्त्रकारांनी मनुष्याच्या शरीराची शोभा दागिन्यात नाही मग कशात आहे
विठ्ठल चांगले का व्यवहारात तसं विचारलं तर लिपस्टिक लावली आणि मग त्या लिपस्टिकचं आकर्षण निर्माण झालं की मग काय होईल त्याच्यामध्ये भावना बिवना सगळ्या गेल्या. संस्कृतीला निराश संदर्भात गंभीर असेल हे संस्कृत लोक कमी कळत नाही आणि कळत तो म्हणतो उपभुक्त खदीर वैतिक जनिताधर राग भंग भयात पितरी येसा रोज ती हात आत तात येते. त्यावेळेला लिपस्टिक नव्हती पण काहीतरी असलं पाहिजे. हे रंग ओळखायला लावायची पद्धत नवीन आहे असं नाही, अगदी प्राचीन आहे. आजचे सगळे शृंगाराचे जे नमुने आहेत त्यातला एकही आधुनिक नाही. कदाचित असा काहीचा शृंगार न करणं हेच ज्या काळाच्या दृष्टीने आधुनिक असेल. तोंडाला पावडर राहिला आणि बाहेर आल्यानंतर काय झालं तुम्ही धौतराज परिपाटला आधरही त्यांच्या ओठावरचे लावलेले रंग निघून गेले आणि त्यामुळे फक्त ओठाचा जो मूळचा गुलाबीपणा होता तो प्रगट झाला. आपली लिपस्टिक केली. मी नवीन मी एवढा कुठं सांगतोय आम्ही करून म्हणून सांगत नाही तर अशा वेळेला माणसाला दिव्याचं मोठं प्रेम होतं. ब्राह्मणाने माणसाहार करून असं म्हटलं जुन्या काही खाती दिली नाही. ब्राह्मणाने मद्यपान करून म्हटलं जुन्या काही ती होती गेली. हो ती होती पुष्यती दुर्गण नाही. हो खात होती. सगळे जुन्या गावात जाणत्या सगळे जुन्या गावात आम्हाला गवळी खा आता हे म्हटलं तुम्ही खातो तुला हे संकेत करण्यासाठी की त्या स्त्रीचं वर्णन करताना तो कधी म्हणतो की तिने ओठाला रंग लावला होता. तिला बाप मिळायचं कळलं. ओठाला रंग लावला होता आणि बाप मिळायचं कळलं. आता बाबा बाबा म्हणून लढावं गेलं की नाही ते म्हणजे ओठाला रंग विस्कटो म्हणून ती बाबा बाबा म्हणायचं की वडला 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 म्हणायला लागली. तर वडला म्हणताना ओठावर लागत नाही. जबाबदारीची त्याला सांगितली की ओळख वाटतं. एका साखरे दिवस सांगतात ते हाताला त्यांची विधी होती म्हणून त्यांनी सिनेला सांगितलं हिंदू खाली नाही तेवढं कागदच घेऊन गे कुणी कुणी आक्षेप द्यायला येतं डोक्याला कागद असले पाहिजे की मी तुमचं एवढा मोठा कागद नाव नाही ऐकलं देशमुख तेव्हा गांधी टोपी घातली आहे गांधीची शास्त्रामध्ये विनोद असतात म्हणला बरं त्याने काय केलं एक नवीन पद्धतीचा अलंकार म्हणून तयार केला. घरची सांगितली श्रीमंती खाली एक मोठं ठोकलं पद किती जवळजवळ 1 फूट व्यासाच आणि 3 इंच रुंदीच असं पद. त्याच्यावर उत्तम नक्षी वगैरे कोरलेली त्याच्या जोडीला त्याला शोभण्यासारखी पदकं इतकं लांब ते पदक पाठीमागे त्याला चांगला बोट बीत मोठी मोठी छान छान पदक आणि काढ्याच्या दिवशी सुनेला ओवाळणी म्हणून सुंदर म्हणजे सुंदर मी तुला हे आज ओवाळणी म्हणून घालणार. आता ते सोन्याचा एवढा मोठा दागिना पाहिला
तुला इतकं दुःख वाटलं म्हणता तेव्हा तो वयामध्ये घातला आनंदाने महामंदिरात 3-3दा वापर नमस्कार केला आणि सगळ्या गावाच्या प्रदक्षिणा करून त्या गावात प्रदक्षिणा करून आता लोकांनी कौतुक केलं नवीन आणि एवढं मोठं हे झालं गोविंदा हो असं पदक उचलून पाहतो उचललं हाताला दोन्ही हाताने असं बैजोड घ्यायचे पदक उचलले जात होते मान थोडी काचली तिला आतलं पट्टी लावली त्याला चिकट पट्टी आणि त्याच्यावर पुन्हा ती काची नाही परत आली सासरा कितकित बसला होता सुंदर बाहेर केव्हा गेली त्याच्यावरही तिथे लक्ष होतं परत केव्हा आली त्याच्यावरही लक्ष होतं 3.5 तास सुंदर आली घरात एकटीच असल्यामुळे संध्याकाळच्या आत परत यायला पाहिजे म्हणून 3 वाजताच बाहेर पडली होती उन्हाची परत जेव्हा आली त्या सासऱ्याने सांगितलं सुंदरी माझं ते पागोटा आणतीस का हो आणतो म्हणलं ना माझी पागोटा मी सुंदरी ते पदरा तुझ्या वेळाची माळ दे ते जरा पदक जरा वाकडे झालं पण ते पदक होत मी डरी होती ते पदक नव्हतं आणि त्याच्या हात होती सांड वरनं नुसताच पदरा होता तुझी लहान लहान पदकं होती त्यात असेल तर त्याची पावत्या त्याला तराजू काढला एका पडद्यात आपलं पागोटे घातलं दुसऱ्या पडद्यात ते बापकीदारी घातले ते पागोट्याची गेलं वर आणि ती पटकन असली घालून त्याच्यावर सांड ठेवली तो उचलच ना म्हणजे कागद सुंदरी माझं पागोटा म्हणलं की तुला जोड झालं आणि हे सगळं एवढं गळ्यात घालून 3.5 तास सुंदरी झाली आहे दाने शोभा वाटत नाही जडित अंगठा म्हणून काय करा यास्तव जास्त वैराग्य धारण करा कृपा करून शब्द सगळे लक्षात घ्या जास्त दरिद्री व्हा असं सांगितलं नाही दरिद्री राहा असंही सांगितलं नाही वैराग्य धारण करा असं सांगितलं वैराग्याचा अर्थ वस्तू तुमच्याजवळ आहेत की नाही याला महत्व नाही वस्तूविषयी तुम्हाला आसक्ती आहे की नाही महत्वाचं आहे ज्याला आसक्ती नाही त्याला वैराग्य म्हणतात वस्तू जवळ असेल नसेल असेल याचा फायदा काय याचा फायदा असं असेल ते विक्रम नसेल ते भेटला होत नाही आणि माणसाची जी सगळी शक्ती आहे ती सन्मार्गी लागते त्याचे ज्ञान अवश्य वाया जात नाही नाही ते नको त्या गोष्टी करण्याकरता त्याचा जो वेळ जातो आणि जे करायला पाहिजे त्याच्याकरता त्याला फुरसत राहत नाही संध्या तर म्हटलं की वेळ नाही म्हणतो 3दा दाढी घडतो रोज घडतो दिवसाच्या 2 सुद्धा घडतो त्याला वेळ घातो संध्या वेळ घात नाही मी आपल्याला प्रतिक्रिया सांगतो नुसती संध्या वेळ केली तो दाढी करायला वेळ लागतो कमी वेळात होती अगदी उन्हाळ्याच्या दिवसात सुद्धा हिवाळ्या दिवसात तर फारच वेळ लागतो दिवस मिळाले आम्ही रोज करणारे चर्चेत काय निबर होतात तुमचं लवकर होतो नाही असं करीत बसा हाताने कळत नाही त्यात वेळ गेलेला वेळ गेल्यासारखा वाटत नाही आणि एवढं एकच आंधिक एकूण ते एक उरलेलं आहे जीवनामध्ये दुसरं आंधिक राहिलेलं नाही घरामध्ये मुलानं जर बापाचं कोणतं आंधिक पाहिलं असेल तर दाढी करणं आणि आईचं आंधिक पाहिलं असेल तर प्रसाधन 3 तोंडाच्या आरशापुढे उभं राहून केलेलं समोर 3 तोंडा म्हणजे समोरून 2 बाजूला ड्रेसिंग टेबलचा आरसा 3 तोंडाचा असतो त्याच्या पुढे किती वेळ जातो माऊलीचा याचा पत्ता लागत नाही असं होऊ नये सत्कारणी वेळ लागावा माणसाचा वेळ हा मौल्यवान आहे आयुक्षण लव मात्र न लभ्यते हे मकोटी
तच्चेत गच्छति मृषा ततः परंकाधिकाहानि. शंकराचार्य म्हणतात की मनुष्याचं आयुष्य मोठं बहुमोल आहे. हे जास्त व्यर्थ स्वच्छता समजते, टापटीप समजते, शृंगार समजावा की नाही हा महत्वाचा मुद्दा आहे. आणि त्यातही पुन्हा असं आहे, ज्याच्याकरता हा करायचा त्याच्या नशिबी तो बहुतेक येतच नाही, निर्वाहाच्या कामातही येतो, त्याच्या नशिबी सोडलेलंच असतं. अशी नवरे मंडळींची तक्रार सांगतो मी आपल्याला. हे काय आपल्याला म्हणून महाराज म्हणतात यास्तव मनुष्याने आपला जन्म सार्थकी लावण्याकरता शोभा ज्यांनी वाढते परमेश्वराचं भजन करावं, देवाचं नाव घ्यावं, काय हातात करणं असेल तर सत्कर्म करावं, सदाचाराने वागावं. यात जी प्रतिष्ठा मिळते ती खरी प्रतिष्ठा आहे समजावं. केवळ शरीराच्या बोळ्याच्या बैलासारखा शृंगार करणं म्हणजे माणसाचं भूषण आहे असं निदान बुद्धिवादी माणसानं तरी समजून नये. आणि याचा आदर्श संत आपल्या जीवनातून कसा घालून देतात त्याचा एक
शरण गेलेला शरण गेलेला शरण गेलेला मोक्ष ताप पडतील हा हा म्हणता ताप पडतील हा हा म्हणता उगे म्हणा म्हणावा लगे कोणी म्हणावा लगे कोणी म्हणावा कोणी म्हणावा कोणी म्हणावा लगे नदीची ओढ सतत सागराकडे असते. याचं कारण असं की तिचं उगमस्थानही मुळात सागर आहे. सागरातून समुद्राची सूर्याच्या तापानं तापल्यानंतर वाफ तयार होते, त्याचे मेघ बनतात, ते मेघांचा वर्षाव होतो, हे कुठेतरी गिरीशिखरावर पडतात, तिथून पाण्याचा प्रवाह सुरू होतो, अनेक ठिकाणी पडलेलं पाणी एकत्र होतं, जगाचं काही कल्याण करीत शेवटी समुद्राला होतं. पाण्याला जी ओढ आहे, पाण्याला जो वेग आहे, पाण्याला जो प्रवाह आहे, त्याचं कारण समुद्रापर्यंत जाऊन पोहण्याचा हेतू आहे. पाणी उताराकडे धावतो आपण म्हणतो, याचं कारण असं समुद्र सगळ्यात उतारा व्हावे म्हणून, आणि उताराची भाषा सुद्धा आपण आपल्या मापाने वापरतो म्हणून, नाही तर वास्तविक उतार शब्दाला असा अर्थ नाही. पण पाणी आपल्या मापानं आपल्या व्यवहारापुरतं जे उताराकडे धावतं त्याचं कारण समुद्राचं स्थान तिथे आहे. कारण आधार सगळ्याच्या खालीच असतो. आधारवर कसा असायचा? जल हे जर जीवन आहे आणि जीवन हा जर सर्वाधार आहे तो सगळ्याच्या खालीच असायचा. म्हणून समुद्र सगळ्याच्या खाली आहे. आपण सगळे वर राहतो, केवढे मोठे आपण. भिंतीनं पायाला नाव ठेवावी त्यातला प्रकार आहे. मला सांगायचा उद्देश नळा की पाण्याला जी गती आहे, पाण्याला जो वेग आहे, पाणी जे ओढ घेतं असं आपण म्हणतो, अत्यंत वेग पाण्याला येतो जमीन कमी अधिक त्याप्रमाणे. पण ते समुद्राला मिळण्यासाठी, तसं मनुष्याची जी सर्व प्रवृत्ती आहे ही ईश्वरापर्यंत जाऊन पोचण्यासाठी आहे. जर ईश्वरापर्यंत जाऊन पोचण्याची प्रवृत्ती माणसात नसती तर माणसाचा माणूस बनलाच नसता. नदी जेवढी जशी शेवटी सागराला मिळते, कुठेतरी महाकाव्य आहे की दुष्ट माणसं सुद्धा कशी शेवटी झुजारला नाही जातात. परदेशी माणसांना लिहिलंय कोणी, इंग्रजी नाव लक्षात राहत नाही म्हणून विसरलो मी. शेवटी मनुष्य समुद्रा, जसं पाणी समुद्राला मिळतं तसं मनुष्य ईश्वराला जाऊन मिळतो, आणि ईश्वराला मिळाल्यानंतर स्थिर होतो, तोपर्यंत त्याची गती चालू राहते. त्यामुळं कुठेही पडलेलं पाणी जरी असलं शेवटी समुद्राला मिळतं. काळजी एकच घ्यायची की त्याचं डबकं होणार नाही एवढं भरायचं. डबकं होता कामाने ते शेवटी समुद्राला मिळालं. रुचीनां वैचित्र्या द्रुजुकुटिल नाना पथजुषाम निर्णामेको गम्यस्तमसि पयसा वर्णवैव रुचीनां वैचित्र्यात रुजुकुटिल नाना पथजुषाम. सरळ मार्ग असोत की वाकडे मार्ग असोत, शेवटी प्रामाणिकपणा जर अंतःकरणात शिल्लक असेल, म्हणजे गती कायम असेल, जर त्याचं डबकं बंद नसेल तर ते शेवटी समुद्राला मिळायचं. मनुष्याच्या अंतःकरणामध्ये ही निश्चित भावना आहे की त्याला समुद्राला मिळायचं, त्याला ईश्वराला मिळायचं. तिथे मिळाल्यानंतर त्याची गती थांबते. तसं ईश्वराला मिळाल्यानंतर माणसाचे प्रयत्न थांबतात, तोपर्यंत त्यांच्या प्रयत्नाला वाव राहतो. कसं आहे, रुचीनाम वैचित्र्यात रुजुकुटिल नाना पथजुषाम, एवढं मात्र प्रयत्न प्रत्ययाला येतं. आता किती जन्मानंतर कोणाला ठाऊक. ज्ञानवान सुद्धा बहुनान जन्माना म्हणते भगवान सांगतात. अज्ञानवानचं काय व्हायचं? भगवान म्हणतात की माझ्यापर्यंत येऊन पोहोचण्याकरता ज्ञानाला सुद्धा शेकडो वर्ष लागतात, शेकडो जन्म लागतात. बरोबर आहे. भागीरथीचं पाणी सुद्धा 1100 मैल गेल्यानंतर समुद्राला मिळतं. भागीरथीच्या पाण्याला सुद्धा 1100 मैल जावं लागतं. बहुनान जन्मना म्हणते ज्ञानवान माम प्रपद्यते. म्हणून शॉर्टकट माणसाला बुद्धी आहे, तो शॉर्टकट शोधायला लागला.
आणि या शॉर्टकट मध्ये त्याला एक शॉर्टकट सापडला आणि तो म्हणजे संतांची कृपा. की तिथे असं आहे, आपण सारखे करी ती तात्काळ नाही काळ वेळ दयाला. लोह परिसाची नसा हे उपमा. लोहाची आणि परिसाची सुद्धा उपमा सापडत नाही, शोभत नाही. कारण परिसानी सोनं होतं पण परिसत्व येत नाही. इथे आपण सारिखे असं आहे. कारण म्हणजे म्हणून सांगितलं असेल होतं, गुरु गुरुपणा दे शिष्याला, फक्त अट एकच, आनंदी झाल्यावरती तेवढं माणसं लक्षात ठेवली. गुरु करतात, मागे लागून करतात, काय मिळतं ईश्वर जाणे. पण त्याच्याकरता जे व्हायला हवं ते होत नाही. वेगळा आहे. मी आपल्याला सांगतो एवढ्यासाठी की यासाठी संतांची कृपा संपादन करावी लागते. संतांची कृपा जर संपादन झाली तर हा मार्ग, त्याची लांबण कमी होते, कष्ट कमी होतात, सुख वाढतं, प्रयत्नांना निश्चित दिशा मिळते, प्रयत्न घडतात संत कृपा झाली तर. आणि म्हणून संतांचं महात्म्य वाढलं, म्हणून संतांना स्थान आलं, म्हणून संतांची समाजामध्ये उपयुक्तता ठरली. भले बुद्धिवादी काही म्हणून, बुद्धिवाद्यांनी किती जरी बडवल्या तरी संतांचं महात्म्य या जगातलं काही कमी झालं नाही. निरनिराळ्या फॉर्म मध्ये संत जन्माला येतो. आता असं एकदा लक्षात आलं की संत जन्माला येतो, संताची आवश्यकता आहे. संताच्या नादी लोक लागतात, नको म्हणलं तरी लागतात, बुद्धिमान लागतात, सुशिक्षित लागतात, वकील लागतात, डॉक्टर लागतात, प्रोफेसर लागतात, व्यापारी लागतात, कारखानदार तर लागतातच लागतात. कारण त्यांचा काळा बाजार पचवायला त्यांना फार मोठा शॉर्टकट आवश्यक असतो. तेव्हा सगळे श्रीमंत लागतात आणि हे सगळे लागतात म्हणून सामान्य लागतात. आणि हे जेव्हा लक्षात आलं तेव्हा संतांची फार्मसी निघाली. काल मी आपल्याला म्हणण्यासारखं मेट्रो ऑर्डर ही आवश्यकता आहे, संत पाहिजे लोकांना. आणि म्हणून संत खरा कसा असतो हे सांगायची सज्जनावर जबाबदारी आहे. की अरे हो, संताची तुला गरज आहे खरंय, औषधाची आवश्यकता आहे खरंय, पण औषध प्रामाणिक पाहिजे की नाही. नुसते लेबल लावून काय उपयोग. जाहिरातीने लेबलामुळे माल खपतो, कारखानदार श्रीमंत होतो, गुणाचं काय. जाहिरात जितकी चांगली तितका माल चांगला खपतो. आज ती एक 65वी कला आहे म्हणे आणि तिने बाकीच्या सगळ्या कला खाऊन टाकल्या. सगळ्या कला त्या कलेकरता राबल्या. जाहिरात नंतर काय लक्षण असतं. मला केशवर्धक तेलाची जाहिरात आठवते, मी नेहमी सांगतो. आणि माणसाच्या बुद्धिमत्तेचं मला कौतुक वाटतं की ही जाहिरात ज्या समाजात चालते त्याला बुद्धिमान कसं म्हणायचं. मला ती शंका येते, मी अडाणी मनुष्य आहे, अडाण्याला शंका येतात. जाहिरात काय थोडक्यात सांगतो आपल्याला. एका बॅग मध्ये तेलाची बाटली फुटली, आणता एक केशवर्धक तेलाची बाटली फुटली. घरी आला आणि त्याने बायकोला म्हटलं, अरे माझा पंचा कुठे आहे. पंचा तुमच्या पेटीतच होता. अगदी पेटीत दिसत नाही. बरोबर म्हणले काढून ती बाहेर काढले, ते घोंगडं निघालं. तो म्हणला पंचाचं घोंगडं कसं झालं. ती म्हणली होती तेलाची बाटली फुटली ना म्हणून झालं. आता टकल्यावर केस येते की नाही. तर फुटलेल्या तेलाच्या बाटलीच्या स्पर्शाने पंचाचं घोंगडं होतं तर माणसाचं टकल्यावर जंगल वाढेल की नाही. ही जाहिरात वर्तमानपत्रात येते, ते तेल खपतं, त्यावर माणसं लक्षाधीश होतात, त्यांचा सत्कार होतो. हे असं झालं. त्यामुळं खरं काय ते सांगायचा प्रसंग आला की बाबांनो, संताची आवश्यकता निश्चित आहे. म्हणून महाराज शेवटी म्हणतात की संतांना शरण गेलं तर मोक्ष हाती येतो. त्रिताप माणसाचे आहेत, आधिव्याधी असं काय जे माणसाला दुःख अनेक प्रकारचे आहे. मोक्षापर्यंत जाऊन पोहोचेपर्यंत मध्ये अनेक स्टेशन जातात. रस्ता रोको आंदोलनात तर गाडी कुठे थांबेल याचा नियमच नाही. आणि त्यामुळे अनेक दुःख त्याला भोगावी लागतात त्याच्या जीवनयात्रेमध्ये. आणि अशा जीवनयात्रेमध्ये आणि आधिव्याधी जे आहेत ते त्याचे सगळे नाहीसे होतात. महाराज म्हणतात, दासगुण म्हणे, ऐशा संता शरण गेल्या मोक्ष जाता, त्रिताप पळतील हा हा म्हणता. पण म्हणून तुम्ही काय करा, उगीच फल्लात पडू नका, खरा संत हुडका. खरा संत कसा ओळखावा ते साहेब पोतभर सांगितले महाराज. भूमी रोता जाना जगना धरे पर म्हणावा जगे संत.
ज्योती म्हणा माझ्या महादेव नशकवनाचा तो अवघाशी मित्रजनाचा गवाणे जाकडे तुझा असुरांगे सामर्थ्य मंडळाचे सभासद पुढे जरी बसले तरी गायकाला स्फूर्ती येते, मला कशी यायची. परत सार एवढंच आहे की अंगावर हे सामर्थ्य आहे तरी महतीचा ज्याला काटा आहे, परमेश्वराच्या प्राप्तीशिवाय परमेश्वराच्या भक्त नामस्मरणाशिवाय ज्याला दुसरी कशाची आवड नाही, कोणतीही उपाधी ज्याच्या मागे नाही, कोणताही मोह ज्याच्या मागे नाही. तुकाराम महाराजांचा एक मोठा छान अभंग आहे. त्यांनी एका ठिकाणी असं म्हटलं, मोठा अभंग आहे, मी त्यातले 2 ओळी आपल्याला सांगतो. कपट काही एक नेणे भुलवायाचे लोक, तुमचे करीतो कीर्तन गातो उत्तम ते गुण. मी एवढं करतो म्हणजे लोकांना ज्यामुळे नादी लागावं लागेल असं माझ्याजवळ काही नाही, ते काही सांभाळले नाही मी. मग ते बाजार मांडल्यासारखं माझी देवपूजा नाही, मग ते उळदेव जाळत नाही, जारण मारण उच्चाटन नाही, मोहन नाही वगैरे पुष्कळ लावण्याचं बरं. मी काय करतो, तुमचे करीतो कीर्तन गातो उत्तम ते गुण. तुमचं कीर्तन करतो आणि चांगलं काय ते लोकांना सांगतो. लोक घेतात की नाही त्याची जबाबदारी त्यांच्या, माझं काम मी करतो. संतांचं हे लक्षण आहे. अशा संतांना शरण गेलं तर माणसाचं कल्याण होतं. मी आपल्याला एक चरित्र सांगतो.